तर आजच्या बॅच मध्ये आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा टॉपिक पाहणार आहोत. तुम्ही जर ऍडमिशन ऑफ पार्टनर मधले बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत ज्या की रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स असतील, मेजरमेंट म्हणजे ट्रीटमेंट ऑफ गुडविल असेल त्याच्यामध्ये, नाहीतर त्यापैकीच आपण एक पाहिलं होतं व्हॅल्युएशन मेथड्स किंवा मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. तर हे संपूर्ण पार्ट मी तुम्हाला वरी आय बटन मध्ये दिलेला आहे. त्या आय बटन वरती क्लिक करा, अगोदर तो व्हिडिओ पहा बेसिकचा, नंतर मग या व्हिडिओवरती तुम्ही या. ओके, तर आजचा जो टॉपिक आहे आपल्याला चालू करायचा रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिटायरमेंट ऑफ पार्टनर हे का होतं आपण पाहिलेलं आहे रिकॉन्स्टिट्यूशन मध्ये, वरच्या आय बटन मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डिटेल सांगितलेले आहे. आता हे रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि याचे थिअरिटिकल पार्ट प्लस एक प्रॉब्लेम आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचा आहे. तर एवढं पाहत असताना आपल्याला एक स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर आपल्याला समजून येतं. ज्यावेळेस आपण ऍडमिशन पाहिलं त्यावेळेस ऍडमिशन पाहताना त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की रिकॉन्स्टिट्यूशन किती प्रकारे होतं. तर त्याच्यामध्ये बेसिकली 4 पार्ट पाहिलं होते. सगळ्यात पहिल्यांदा अग्रीमेंट चेंज झाला, तर दुसरं ऍडमिशन झालं, तर तिसरं रिटायरमेंट झालं, तर आणि चौथं डेथ. त्या रिकॉन्स्टिट्यूशन मधला हा मेन सेकंड टॉपिक आणि सब टॉपिक पाहिलं गेलं तर थर्ड टॉपिक. कारण अग्रीमेंट चेंज झाल्यानंतरचे प्रॉब्लेम आपल्याला नव्हते, त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा पार्ट पाहिला नाही, ते फक्त एक थिअरिटिकल पार्ट राहिला. एक टॉपिक जो पाहिला संपूर्णपणे ऍडमिशन ऑफ पार्टनरवर पाहिला. आता जो दुसरा टॉपिक पाहतोय हा रिटायरमेंट ऑफ पार्टनरवर पाहतोय आपण. ओके, मग आता रिटायरमेंट ऑफ पार्टनर याचे इंट्रोडक्शन पाहायचं आपल्याला की रिटायरमेंट म्हणजे नक्की काय. कारण वेगवेगळे रिटायरमेंटचे प्रकार असतात. तर पार्टनरशिप मधलं रिटायरमेंट पाहत असताना आपल्याला त्याचे बेसिक कॉन्सेप्ट, थिअरिटिकल पार्ट, हा संपूर्ण गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी इंट्रोडक्शन वरती, वेन वन मेंबर सीजेस टू बी अ पार्टनर अँड द रिमेनिंग पार्टनर्स कंटिन्यू टू कॅरी ऑन द बिझनेस ऑफ द फर्म. ओके, ज्यावेळेस एक मेंबर तुमचा, म्हणजे आता तुम्ही हे लेक्चर पाहत असताना तुमचे जे 12th स्टँडर्डचे बुक आहेत ते समोर ठेवून जर पाहिलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. त्याच्यामधलं इंट्रोडक्शन हा पार्ट आपण चालू केलेला आहे. ज्यावेळेस एक मेंबर सीज होतो, पार्टनरशिप मधून सोडून जायचा विचार करत असतो, त्यावेळेस त्याला आपण पार्टनरशिपचं रिटायरमेंट असं म्हणतो. आता का सोडून जायचं, तर त्याची कारणं वेगवेगळे असतात. त्याला काहीतरी इंटरेस्ट नसेल किंवा त्याला दुसरा व्यवसाय चालू करायचा असेल, असे वेगवेगळे कारणं असतात. परंतु रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे काय, सपोज हे जर 3 जण पार्टनर असतील, हे 3 जण पार्टनर ABC, नाहीतर यांची नाव घेऊयात आपण अप्पा, डब्बा, जब्बा. तर हे काय आहे, अप्पा, डब्बा आणि जब्बा हे 3 जण पार्टनर होते. त्या 3 जब्बा म्हटला की मला या पार्टनरशिप फर्म मध्ये राहायचं नाही, मी हे पार्टनरशिप फर्म सोडून जाणार आहे. मग हे पार्टनरशिप फर्म जब्बा सोडून गेल्यामुळे, कोण सोडून गेल्यामुळे, जब्बा सोडून गेल्यामुळे ही पार्टनरशिप फर्म किंवा जो पार्टनरशिपचा व्यवसाय होता हा बंद पडला का, नाही. मग हा व्यवसाय तसाच चालू राहणार. फक्त याच्यातले पार्टनर्स जे होते हे रिकॉन्स्टिट्यूट झाले, याच्यामध्ये चेंज झाला. जे अगोदर 3 जण प्रॉफिट वाटून घेत होते आता 2 जण घेणार. अगोदर मॅनेजमेंट मध्ये 3 पार्टिसिपेट करत होते आता 2 जण करणार. फक्त काय झालं, जब्बा पार्टनरशिप फर्म सोडून गेला, यालाच आपण म्हणतो रिटायरमेंट. यालाच आपण काय म्हणतो, रिटायरमेंट. आता मला सांगा, हा जाताना असाच जाणार आहे का, नाही. मग जाताना याने जेवढी काही इन्व्हेस्टमेंट केली कशामध्ये, फर्म मध्ये, आपण काय म्हणतोय, जाताना यांनी जेवढी काही इन्व्हेस्टमेंट केली कुठे, फर्म मध्ये, हा संपूर्ण पार्ट घेऊन जाणार. An amount invested in firm by the partner is known as partner's capital. जे काही पार्टनरने अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे फर्म मध्ये याला आपण काय म्हणतो, पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे हा जाताना एकतर काय घेऊन जाणार, कॅपिटल घेऊन जाणार. पुन्हा जसं ऍडमिशन मध्ये आपण रिव्हॅल्युएशन केलं त्या प्रकारचं रिव्हॅल्युएशन करून त्या रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट किंवा लॉस, ऍसेटचं आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करून त्याचा प्रॉफिट किंवा लॉस हा पण घेऊन जाणार. प्लस जे काही अक्युमुलेटेड प्रॉफिट असतील, म्हणजे जनरल रिझर्व्ह संचयित करून ठेवलेला जेवढा काही फायदा असेल हा फायदा सुद्धा हा घेऊन जाणार. घेऊन जातो, ऍडमिशन मध्ये घेऊन येतो, रिटायरमेंट मध्ये घेऊन जातो. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, फक्त एवढ्याच. बाकी संपूर्ण पार्ट ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ मध्ये सेम आहे. थोड्याशा कन्सेप्ट चेंज आहेत फक्त याच्यामध्ये. ओके, तर एक तर काय होणार, हा कॅपिटल घेऊन जाणार. दुसरं, याची गुडविल असेल, ही गुडविल आपल्याला याला द्यावी लागेल. तिसरं, अक्युमुलेटेड प्रॉफिट. एपी म्हणजे काय म्हणतात ना, अक्युमुलेटेड.
अॅक्युमुलेटेड ACC करतो इथं अॅक्युमुलेटेड प्रॉफिट पण घेऊन जाणार, त्यासोबत रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस हा पण तो घेऊन जाणार. एवढ्या गोष्टी रिटायरमेंट करताना आप्पा डब्बा जब्बाला यांना रिटायरमेंटच्या वेळेस या सर्व गोष्टी जब्बाला द्याव्या लागतील. कोणाला द्याव्या लागतील? जब्बाला द्याव्या लागतील. ओके, समजलं इथपर्यंत? तर हा जो काही पार्टनरशिप फर्म सोडून जातो तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? रिटायरमेंट. ज्यावेळेस एक पार्टनर ती फर्म सोडून जात असतो, एक किंवा एकपेक्षा जास्त जाते, आपण तिथे 5-6 पाहिजे. आता सपोज तुम्ही म्हणतात सर असा प्रॉब्लेम केव्हा येईल का की सपोज हे दोघच जण पार्टनर आहेत आणि याच्यातला डब्बा पार्टनरशिप फर्म सोडून जायचं म्हणतो, तर त्यावेळेस बारावती फर्म डिझॉल्व्ह होणार. काय होणार? डिझॉल्व्ह. कारण पार्टनरशिप मध्ये एक कंडिशन आहे, वेअर मिनिमम 2 पर्सन्स, जिथं 2 व्यक्ती कमीत कमी एकत्र येतात त्याला आपण पार्टनरशिप म्हणतो. आणि हा सोडून गेल्यानंतर राहिली किती? एक राहिली. म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ज्या वेळेस देतील त्यावेळेस 3 किंवा 4 पार्टनर तुम्हाला देतील. त्याच्यामध्ये किती पार्टनर देतील? 3 किंवा 4 पार्टनर देतील. त्याच्यातला एक रिटायर करते. ओके, समजलं इथपर्यंत? हा होता बेसिकचा पार्ट. आता याच्यातल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट समजून घेऊया. हे होतं इंट्रोडक्शन. जाताना तो काय काय घेऊन जाणार, कशा प्रकारे घेऊन जाणार. आता का रिटायरमेंट करतो? त्याला रिटायरमेंट करायची गरज का पडते? ओके, हे रिकन्स्टिट्यूशन ऑफ टॉपिकच नाव आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं त्याच्यामध्ये. ओके, आता तो रिटायर होताना कसा होतो? अ पार्टनर मे रिटायर बाय गिव्हिंग नोटीस टू रिमेनिंग पार्टनर्स इन केस ऑफ पार्टनरशिप ऍट विल. पार्टनरशिप ऍट विल जर असेल तर त्यावेळेस त्याला नोटीस देतो बाकीच्या पार्टनरला की मी ही फर्म सोडून जाणार आहे. त्या प्रकारे हे होऊ शकतो. इन अकॉर्डन्स विथ द अग्रीमेंट बाय द पार्टनर, जी पार्टनरशिप डीड होती किंवा त्यांचा अग्रीमेंट ज्या प्रकारे झाला त्या प्रकारे एक तो पार्टनरशिप फर्म मधून रिटायर होऊ शकतो. आणि तिसरं, विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स, किंवा बाकीच्या पार्टनर म्हणजे अब्बा डब्बाच्या कन्सेंट यांची परवानगी घेऊन तो पार्टनरशिप फर्म सोडून जात असतो. आता ही पार्टनरशिप फर्म सोडून जाताना बाकीच्या गोष्टी तर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेतच. या प्रकारे तो रिटायर होऊ शकतो. तुम्हाला सांगितलं रिटायरमेंटची कारण काय? त्याला त्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट नसेल, त्याला दुसऱ्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे, त्याचं हेच झालेलं आहे. आता तो म्हणतोय की मला आता काम वगैरे करायचं नाही, मला गावाकडे जाऊन निवांतमध्ये आराम करायचा आहे, किंवा अन्य काही कारण, त्याला रिटायर होऊन त्याच्या ठिकाणी त्याच्या मुलाला त्याच्यामध्ये पार्टनर बनवायचं असेल, कोणतंही कारण असू शकतं. आता हे संपूर्ण पार्ट पाहिला. आता जायचं पुढच्या पार्टकडे, न्यू रेशो. कोणता पार्ट? न्यू रेशो. ज्यावेळेस तो रिटायर होणार त्यावेळेस आपल्याला एक रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार. तो रेशो कोणता? न्यू रेशो. आपल्याला जो पुढचा रेशो कॅल्क्युलेट करायचा, पुढचा पॉइंट पाहायचा, त्या पॉइंटचं नाव काय? न्यू रेशो. आता हा न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी, आता पहा न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी, ओके, सपोज हे 3 जण पार्टनर पुन्हा एबीसी पार्टनर होते. हे एबीसी पार्टनर असताना यांचा रेशो होता 3:2, 2:1. बरोबर? म्हणजे हे 3 जण पार्टनर असताना, म्हणजे हे 3 जण होते ओल्ड. हे कोणते होते? ओल्ड. आता राहिले किती पार्टनर? 2च पार्टनर राहिले. हे 2 पार्टनर राहिल्यानंतर यांचा जो काही रेशो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला, म्हणजे आता पार्टनर कोण राहिलं? ए आणि बी. सी निघून गेला, रिटायरमेंट घेतली आहे. मग आता आपल्याला कॅल्क्युलेट करताना या दोघांचाच रेशो कॅल्क्युलेट करायचा. यालाच आपण म्हणतो न्यू रेशो. रिटायरमेंट ऍडमिशन मध्ये थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं, म्हणजे एवढं किचकट नव्हतं, परंतु थोडंसं अवघड असेल कोणाला वाटत असेल तर. परंतु याच्यामध्ये तर खूप सोपं आहे न्यू रेशो कॅल्क्युलेट करणं. ओके, कशा पद्धतीने? तर जो पार्टनर सोडून गेलाय ना त्याचा रेशो काढून टाका. म्हणजे पहिला आपण इथं रेशो जर म्हटलं तर याला जर प्रपोर्शन मध्ये लिहायचं तर 3:6, 2:6 and 1:6. 3 + 2 5 + 1 6, असं 3/6, 2/6, 1/6 हे यांचं डिस्ट्रीब्युशन झालं. आता यांचा रेशो काय येणार? 3:2. म्हणजे 3/5 आणि 2/5 हा झाला यांचा रेशो. ही झाली नवीन रेशो कॅल्क्युलेट करण्याची पद्धत. जो पार्टनर सोडून गेलेला आहे त्याचाच शेअर कॅन्सल करा. आता सपोज इथं जर बी सोडून गेला असता आणि सी राहिला असता, तर जर बी सोडून गेला असता आणि सी राहिला असता तर 3:1 म्हणजे 3/4
अँड 1/4 हा रेशो यांचा आला. परंतु आपण इथे एक्झाम्पल मध्ये कोणाचं घेतलं, बीचं घेतलेलं आहे. ओके, ते समजलं सर. तर अशा पद्धतीने आपण करतो कॅल्क्युलेट कोणता रेशो, न्यू रेशो. कॅन्सलेशन ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर. काय लक्षात ठेवायचं, कॅन्सलेशन ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर. जो पार्टनर रिटायर होतोय, मग ए होईल, बी होईल, सी होईल, कोणीही रिटायर होऊ शकतो. मग त्याचाच पार्ट काढून टाकायचा, बाकीचा पार्ट आहे तसा कंटिन्यू करायचा. याला आपण म्हणतो न्यू रेशो. ओके, पुढे दुसरा जो रेशो पाहायचा तो पाहायचा आपल्याला गेन रेशो. आता गेन रेशो पाहत असताना ओके इथंच यालाच ठेवूयात आपण इथंच. ओके, 3:2. आता पहा, आपण जर प्रॉफिट घेतला, हा होता ओल्ड रेशो आणि हा होता न्यू रेशो. इथं ए बी हे लक्षात ठेवा. ओके, हा जो आहे हा आहे ए आणि हा जो आहे हा आहे बी. आता आपल्याला कोणता रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे, तर गेन रेशो. आपण ऍडमिशन मध्ये जो पाहिला होता तो जो रेशो होता, तो रेशो होता सॅक्रिफायसिंग रेशो. इथं गेन रेशो होता. तर पहा, ज्यावेळेस ऍडमिशन मध्ये 4,000 रुपये 6,000 रुपयाचा प्रॉफिट झाला असेल, दोघच जण पार्टनर असतील, त्यावेळेस हा 3,000 हा 3,000 घेत होता. इक्वल रेशो असेल तर, या रेशो पद्धतीने नाही. ओके, आणि तिघ जण पार्टनर झाल्यानंतर 2,000 2,000 2,000, म्हणजे दोघं जण असताना 3,000 रुपये आणि तिघ जण झाल्यानंतर 2,000 रुपये घ्यावे लागत होते त्यांना. ओके, तर हा पार्ट त्याच्यामध्ये होत होता. आता याच्यामध्ये पाहिजे आपल्याला की तिथं म्हणजे सॅक्रिफाईस होत होता. अगोदर 3,000 आणि नंतर 2,000, म्हणजे 1,000चा त्याग केला त्यांनी. आता इथं काय होतं ते पाहूया. आता यांना होत होता इथं 6,000 रुपयाचं प्रॉफिट. एक ऍज्युम अमाऊंट घेतलेली, एक समजलंय आपण. 6,000 रुपये प्रॉफिट होत होता. याला किती मिळणार, याच्यातला 3,000, याला किती मिळणार 2,000 आणि याला किती मिळणार 1,000. आता 3:2 रेशोमध्ये जर आपण कॅल्क्युलेट करायला बघितलं, कोणत्या रेशोमध्ये, 3:2 रेशोमध्ये जर कॅल्क्युलेट करायला बघितलं आपण, तर 3:2 मध्ये 6,000 into 350. ओके, तर याला डिवाइड केल्यानंतर 1,200 रुपये आपल्याला याच्यामध्ये 1,200 into 3 3,600, 1,200 into 2 2,400. आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो, तिघ जण पार्टनर असताना ए ला किती रुपये मिळत होते 3,000 आणि दोघं जण पार्टनर असताना किती मिळते 3,600. याला फायदा झाला का तोटा झाला, फायदा झाला. किती रुपये फायदा झाला, 600 रुपये. याला फायदा झाला का तोटा झाला बीला, तर फायदाच झाला. किती रुपये फायदा झाला, 400. याचं काहीच नाही, हा सोडून गेला. ज्यावेळेस सी सोडून गेला त्यावेळेस राहिलेच किती त्याच्यामध्ये, त्याचे 1,000 रुपये प्रॉफिट ते बाकीचे दोन पार्टनर वाटून घ्यायला लागले. एकाने 600 रुपये घेतले आणि एकाने 400 रुपये घेतले. म्हणजे आता हाच पार्ट याच्यामध्ये 600 आणि 400 दोघांनी वाटून घेतले. यांना तेवढा फायदा झाला. आता हाच ही जी पार्ट आपण अमाऊंट मध्ये सांगितलेली आहे, याला आता ऍक्च्युअल मध्ये रेशो मध्ये कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आता तुम्हाला अमाऊंट वरून समजलं की सर 6,000 रुपये जर प्रॉफिट दोन्हीकडे घेतला तर इथं 600 रुपयाचा प्रॉफिट याला होतोय, इथं 400 रुपयाचा फायदा म्हणजे गेन याला होतोय. आता फक्त आपण रेशो वरती कॅल्क्युलेट करूया की रेशो कसा काढायचा, गेन रेशो. ओके, न्यू रेशो काढायचा तर समजलं खूप सोपं आहे. ओल्ड रेशो आहे, न्यू रेशो आहे, तर आपल्याला गेन रेशो काढता येतो. आता या केसमध्ये गेन रेशो इज इक्वल टू, नवीन फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा याच्यामध्ये. ओके, आपण सॅक्रिफायसिंग रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो हा पहिला, पण गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो हा पार्ट काढायचा. आता मला सांगा ओल्ड रेशो यांचा किती, 3/6 2/6 1/6 आणि 3/5 2/5 हा झाला न्यू रेशो यांचा. आता जे याचं कॅल्क्युलेशन आहे गेन रेशोचं ते इकडे देतो. गेन कोणाला झाला फक्त एला आणि बीला, गेन रेशो कॅल्क्युलेट कोणाचा करायचा, एचा आणि बीचाच करायचा. ओके, मग एज गेन रेशो, ओके एज गेन रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. हा फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. मग इक्वल टू न्यू रेशो किती आहे त्याचा 3/5
3 divided by 5 minus old ratio 3/6. ओके, आता याचं डायरेक्ट मायनस करू शकत नाही कारण याचं डिनॉमिनेटर सेम नाही. डिनॉमिनेटर जर सेम असता तर आपण डायरेक्टली डिडक्ट करून टाकलं असतं त्याला. ओके, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 3 18 5 3 15 divided by 5 6 30. Okay, after that 18 minus 15 3/30. याला जर डिवाइड केलं आपण 3 ने, आणखी याची एलसीएम जर घेतली तर 1/10 एवढा पार्ट येईल याच्यामध्ये. आता याच पद्धतीने कॅल्क्युलेट करूयात आपण बीचा रेशो. बीचा रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी इथंच खाली वापरूया बीज गेन रेशो. फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. याचा न्यू रेशो किती आला 2/5 मायनस 2/6. मल्टिप्लिकेशन पुन्हा क्रॉस याच्यामध्ये 6 2 12 5 2 10 डिवाइडेड बाय 5 6 30. ओके, बरोबर आहे ना. इज इक्वल 12 minus 10 2 and 30 as it is. Okay, 2 1 150. हा रेशो. आता एकतर या दोघांचा रेशो सेम करू शकतो आपण. दोघांचा रेशो सेम करण्यासाठी आपण 30 जरी ठेवलं तरी चालेल. जसे की आपण आपला आन्सर होतं 3/30 and 2/30. या पद्धतीने पण आपण ठेवू शकतो कारण डिनॉमिनेटर सेम दिसला पाहिजे ना. दुसरं तर एलसीएम तर घ्यायचा परंतु डिनॉमिनेटर पण सेम दिसला पाहिजे या दोन्हींचा. म्हणजे यांचा सॅक्रिफायसिंग रेशो किती आला 3:2. हा आला सॅक्रिफायसिंग रेशो. बाय चान्स आलेला आहे सोबत. ओके, चला इथपर्यंत समजलं. ओके, राईट. हा गेन रेशो आपण म्हणू शकतो याला. याच्यावर बाय चान्स इक्वल आलेला आहे 3:2. तो त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केल्यामुळे तो सिमिलर आलेला आहे. तर हा झाला गेन रेशो. आता बघा नेक्स्ट कन्सेप्ट. गेन रेशो समजला असेल अशी आशा ठेवतो आणि या तिघांना पण इथंच ठेवतो पण. ओके, यांना कुठं पाठवायचं नाही. चल, तर त्याच्यामधलं प्रॉब्लेम इलिस्ट्रेशन नंबर फर्स्ट आणि इलिस्ट्रेशन नंबर सेकंड थर्ड हे सॉल्व्ह करून पहा, तुम्हाला समजून येतील ते. आता ट्रीटमेंट ऑफ गुडविल डायरेक्टली पहा. ऍडमिशनच्या ट्रीटमेंट वेगळ्या आणि रिटायरमेंटच्या ट्रीटमेंट वेगळ्या. रिटायरमेंट आणि डेथ मधल्या ट्रीटमेंट दोन्ही सिमिलर जातात. रिटायरमेंट आणि डेथ मधल्या ट्रीटमेंट समजणं थोडंसं किचकट. ऍडमिशनच्या सोप्या, कारण ऍडमिशन मध्ये ट्रीटमेंट करताना आपण वेन म्हणजे गुडविल त्याच्यामध्ये वेन गुडविल ब्रॉट इन कॅश अँड गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश दोन पद्धती झाल्या. एक्स्ट्रा प्रीमियम मेथड किंवा प्रीमियम मेथड आणि व्हॅल्युएशन मेथड. प्रीमियम मेथडचे दोन पार्ट रिटेन्ड विथड्रॉल आणि व्हॅल्युएशन मेथडचे दोन पार्ट रेज्ड अँड रिटर्न ऑफ. एवढे दोन पार्ट येत होते त्याच्यामध्ये. मग आता आपल्याला पाहिजे ट्रीटमेंट ऑफ गुडविल. सगळ्यात किचकट पार्ट जातो थोडंसं समजण्यासाठी, परंतु हे ट्रीटमेंट तुम्हाला इथे एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. हा संपूर्ण पार्ट कट करतो मी आता इथून. त्याच्यासाठी काही फायद्याचं नाही. डायरेक्टली आपल्याला पाहिजे ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ओके, G/W म्हणजे गुडविल. याचे मेन तर दोनच पार्ट करायचे आपण. ओके, सगळ्यात पहिला जो पार्ट आहे व्हेन गुडविल ऑफ द एंटायर फर्म इज रेज्ड अँड रिटेन्ड इन द बिझनेस. दोन प्रकारचे आहेत. एक एंटायर फर्म, पहिली जी केली ती केली एंटायर फर्मच्या टाईपनुसार, आणि दुसरा जो प्रकार झाला अप टू रिटायरिंग पार्टनर शेअर्स. कोणता झाला? अप टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर्स. दोन्ही मध्ये नंतर सेम येणार, फक्त अमाऊंट काय होणार इथं एंटायर गुडविल म्हणजे फुल व्हॅल्यू येणार, आणि इथं फक्त रिटायरिंग पार्टनरचा शेअर जेवढा आहे तेवढ्या पुरतीच गुडविलची ट्रीटमेंट त्याच्यामध्ये होणार. ओके, आता बघूया एंटायर फर्म्स गुडविल राईट ऑफ करताना. ओके, आता एंटायर फर्मची गुडविल रेज्ड अँड रिटेन्ड इन द बिझनेस करताना याच्यामध्ये काय करायची, याचे पुन्हा दोन प्रकार केले, रेज्ड अँड रिटेन
आर याला आपण काय करूया शॉर्टकट देऊयात आर आर लक्षात ठेवा आर आर म्हणजे रेज्ड अँड रिटेन ओके आता दुसरा जो प्रकार आहे आर डब्ल्यू म्हणजे काय रेज्ड अँड विथड्रॉन आरडब्ल्यू म्हणजे काय रेज्ड अँड विथड्रॉन ओके तर पहिल्यांदा बघायचं एंट्री व्हेन गुडविल ऑफ द एंटायर फर्म इज रेज्ड अँड रिटेन्ड इन द बिझनेस त्यासाठी जर्नल एंट्री गुडविल रेज करायची म्हणजे गुडविल फॉर्म बुक्स मध्ये दाखवायची अगोदर बुक मध्ये दिसत नव्हते आता वाढवायची म्हणजे आपल्याला बुक मध्ये आता गुडविल दाखवायची मग गुडविल ज्यावेळेस आपल्याला बॅलन्स शीट मध्ये बुक मध्ये दाखवायची म्हणजे बॅलन्स शीट मध्ये येणार ओके फक्त रेज केली गुडविल तर तुम्हाला ती बॅलन्स शीट मध्ये दिसेल आणि रेज नाही केली तर ती बॅलन्स शीट मध्ये दिसणार नाही आणि दुसऱ्या एका मार्फत दिसणार नाही रेज अँड विथड्रॉन केली तर बॅलन्स शीट मध्ये दिसणार नाही ओके मग रेज करायची गुडविल वाढवायची गुडविल म्हणजे काय प्रतिष्ठा वगैरे जी झालेली असते ती प्रॉफिट मधून आपण कॅल्क्युलेट करतो मग ज्यावेळेस गुडविल आपण प्रॉफिट मधून कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपल्याला ती पार्टनरला वाटून द्यावी लागते मग पार्टनरला वाटून द्यायची असेल तर आपल्याला जर्नल एंट्री काय करावी लागेल गुडविल काय आहे ऍसेट वाढवायची असेल ऍसेटला बॅलन्स कोणता द्यावा लागतो डेबिट म्हणून पहिली जर्नल एंट्री गुडविल अकाउंट डेबिट गुडविल अकाउंट डेबिट ओके हे थोडंसं आरडब्ल्यू काढून टाकतो त्याला थोडंसं पुढे घेतो इकडं गुडविल अकाउंट डेबिट टू बाय द कंपनी ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ही आली कोणाची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल रेज्ड अँड रिटेन्ड कोणती एंटायर फर्म ओके ट्रीटमेंट ऑफ गुडविल रेज्ड अप टू एंटायर फर्म्स व्हॅल्यू ओके फक्त एवढं लक्षात ठेवा एंटायर फर्म अँड अप टू रिटायरिंग पार्टनरशिप्स एंटायर फर्म मध्ये किती प्रकार दोन पहिला रेज्ड अँड रिटेन्ड दुसरा रेज्ड अँड विथड्रॉन ओके तर रेज्ड अँड विथड्रॉनचा प्रकार आपण आता समजून घेऊया रेज्ड अँड विथड्रॉन आता रेज्ड अँड विथड्रॉन हे समजून घेताना याच्यामध्ये दोन एंट्रीज होतात रेज्ड अँड विथड्रॉन याच्यामध्ये रेज करायचे म्हणजे पुन्हा याचीच एंट्री तर कॉपी पेस्ट करावी लागेल ओके पहिली एंट्री फॉर रेज्ड मग हीच एंट्री आपल्याला इथं पास करायची ओके पेस्ट करायची जसं की गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओके हीच एंट्री केली सेकंड एंट्री जी करायची ती विथड्रॉल आता पहा ऍडमिशन मध्ये रेज करताना फक्त ओल्ड पार्टनर्स घेत होतो आणि राईट ऑफ करताना ऑल पार्टनर्स घेत होतो ऍडमिशन मध्ये काय करत होतो गुडविल रेज करताना ओल्ड पार्टनर आणि राईट ऑफ करताना ऑल पार्टनर इथं उलट रेज करताना ऑल पार्टनर राईट ऑफ करताना न्यू पार्टनर आता न्यू पार्टनर कोण राहिले होते आपल्या एक्झाम्पल मध्ये ए आणि बी सी तर निघून गेला मग राईट ऑफ करताना फक्त ए आणि बीच कॅपिटल मधून राईट ऑफ करायचं मग आता याच्या अपोजिट जर्नल एंट्री जाणार इथं कशाची एंट्री पाहतो आपण ही राईट ऑफ रिटर्न ऑफ ओके मग गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी कंटिन्युइंग पार्टनर म्हणतो आपण त्यांना कोणते पार्टनर म्हणतो कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट पहा इथं आली डेबिटला इथं गेली क्रेडिटला ती बुक मधून निघून गेली डेबिट क्रेडिट बुक मधून काय झाली निघून गेली याची शॉर्टकट पण एंट्री करू शकतो आता हे जर काटाकाटी केली आपण तुम्ही जसं 10वीला करायची काटाकाटी तशी काटाकाटी जर आपण केली तर हे क्रेडिट आणि डेबिट भेटलं डेबिटला काय झालं कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे शॉर्टकट एंट्री होऊ शकते तर ह्या होत्या एंट्रीज कशाच्या वेन एंटायर फर्म्स गुडविल रेज्ड वेन गुडविल रेज्ड अँड राईट ऑफ ओके एंटायर फर्म्स गुडविल रेज्ड एंटायर फर्म्स गुडविल राईट ऑफ रेज्ड अँड राईट ऑफ आता तसंच अप टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर आता गुडविल कुठपर्यंत वाढवायची
अप टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर। याच्यामध्ये पण दोन प्रकार, याच्यात किती प्रकार? दोन। पहिला जो प्रकार आहे हा रेज्ड अँड रिटेन्ड, आणि दुसरा जो प्रकार आहे हा रेज्ड अँड राईट ऑफ। ओके, तर हे दोन प्रकार त्याच्यामध्ये। आता हे दोन प्रकार पाहत असताना रेज्ड अँड रिटेन्डचा प्रकार पाहूयात आपण अगोदर। अप टू काय म्हणले? अप टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर, अप टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर। ओके, मग रिटायरिंग पार्टनरचाच शेअर पाहत असताना आपल्याला याच्यामध्ये दोन्ही बाजूला पाहावे लागते, दोन्ही बाजूला पाहाव्या लागतील। ओके, मग आता या दोन्ही बाजूला पाहत असताना ओके, दोन्ही बाजूच्या याच्या एंट्री पाहिजेत। ओके, रेज्ड, रिटेन्ड, रेज्ड अँड राईट ऑफ कुठपर्यंत? अप टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर। अप टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर करताना रेज्ड अँड रिटेन्डची एंट्री पाहूयात, परंतु ह्याचा शेअर फक्त रिटायरिंग पार्टनरच्या कॅपिटल पर्यंत, म्हणजे रिटायरिंग पार्टनरच्या शेअर पर्यंत वाढवायचा। म्हणजे काय करायचं? काही जास्त करायचं नाही। इथं जे ऑल पार्टनर झालेले आहे ना, इथं फक्त रिटायरिंग पार्टनर घ्यायचे आपल्याला, बाकी सेम, फक्त रिटायरिंग पार्टनर याच्यामध्ये घ्यायचं। एवढंच एंट्री चेंज आहे। अवघड वाटते का? काही अवघड नाही याच्यामध्ये, फक्त इथं काय घ्यायचं आपल्याला? रिटायरिंग पार्टनर। मग याची जर एंट्री करून दाखवतो तुम्हाला, पहा इथलाच पार्ट इथं घेऊयात, गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट। आता तुम्ही सांगा इथं काय आहे? टू ऑल पार्टनर्स कॅपिटल, कधी? एंड टाइम। आणि अप टू रिटायरिंग पार्टनर असेल तर इथं काय घ्यायचं मग आपल्याला? टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। ही झाली अप टू रिटायरिंग पार्टनर शेअर्स, गुडविल, रेज्ड अँड रिटेन्ड, याची ही जर्नल एंट्री। आता येऊयात पुढे। आता पुढचा प्रकार कोणता? अप टू रिटायरिंग पार्टनर शेअर, गुडविल, रेज्ड अँड राईट ऑफ अप टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर। कसं वाचता येईल? गुडविल, याच्या अगोदरचा जो पार्ट आहे गुडविल, रेज्ड अँड राईट ऑफ अप टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर, बरोबर? आणि याला कसं वाचतं? गुडविल, रेज्ड अँड रिटेन्ड अप टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर्स। आता इथं पाहिलं होतं आपण, ही जी एंट्री होती तीच इथं आली, त्याच प्रकारे इथलीच एंट्री इथे येणार। कशासाठी? गुडविल रेज्ड साठी। इथं रेड पार्ट मध्ये एंट्रीज देतो। ओके, रेज्ड काय जर्नल एंट्री करणार आपण? पहा तुम्ही सांगा, म्हणा तुम्ही, गुडविल अकाउंट डेबिट टू आरपीए, म्हणजे काय? आता रिटायरिंग पार्टनर्स, सॉरी आरपीसी अकाउंट, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। आता राईट ऑफ करताना सेम जर्नल एंट्री येणार, फक्त अमाऊंट चेंज होणार आहे। इथं जी पूर्ण अमाऊंट येत होती, इथे इथली जेवढी अमाऊंट आहे तेवढीच येणार। मग काय येणार? तर कंटिन्यू, कशासाठी? रिटर्न ऑफ साठी। गुडविल रिटर्न ऑफ करताना डेबिट साइडला कोण येणार? कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, टू गुडविल अकाउंट। हे होते ट्रीटमेंट ऑफ गुडविल अंडर रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स। ओके, हे होता पार्ट याच्यातला। जर काही समजलं नसेल तर पुन्हा एकदा रिकॅप करून पहा या लेक्चरला। आता ह्या केस सोडून जर दुसरी केस आली तर, ह्या केस सोडून जर दुसरी केस आली तर सर तुम्ही म्हणतात सर ही कधी करायचं? जर गुडविल बॅलन्स शीट मध्ये नसेल तर। हे केव्हा करणार आपण? जर गुडविल बॅलन्स शीट मध्ये नसेल तर। आणि जर गुडविल बॅलन्स शीट मध्ये असेल तर अवघड आहे का? नाही। तर काय करायचं? त्याला सेम दुसऱ्या ऍसेट सारखं ऍज्युम करायचं, सिमिलर टू अदर ऍसेट। मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू जेवढी वाढली किंवा कमी झाली तेवढी रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट किंवा क्रेडिटला ट्रान्सफर करून तिथल्याच प्रॉफिटमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकू शकता। ती ऍडजस्टमेंट चालते तिथं। ओके,
बाकीचं जर गुडविल बॅलन्स शीट मध्ये दिलेलं असेल तर त्याच्यासाठी हा पार्ट मी सांगितलेला आहे तुम्हाला. ओके. आता ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड, अक्युमुलेटेड प्रॉफिट ऑर लॉस, हा पार्ट याच्यामध्ये आपण ऍडमिशन मध्ये पाहिलेलाच आहे. ओके. असर्टनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर्स ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट. आता एवढा एक पार्टनर आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. कोणता पार्ट पाहायचा याच्यामध्ये? असर्टनमेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर्स ऑफ प्रॉफिट ऑन रिटायरमेंट. आता याचा मिनिंग काय होता? असर्टनमेंट मीन्स टू फाइंड आउट. हे समजलं ना तुम्हाला? ओके. याचं नीट लक्षात घ्या. ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ट्रीटमेंट ऑफ गुडविल किती प्रकार? दोन. एक एंटायर फर्म्स गुडविल रेज्ड ऑन, दुसरी आपली रिटायरिंग पार्टनर शेअर्स गुडविल रेज्ड. एंटायरचे किती प्रकार? दोन. गुडविल ओके रेज्ड अँड रिटेन्ड. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दुसरा प्रकार रेज्ड अँड रिटर्न ऑफ. ओके. रेज्ड साठी गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि विथड्रॉन रिटर्न ऑफ साठी कंटिन्यूइंग पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. तोच होता दुसरा अप टू रिटायरिंग पार्टनर शेअर्स रेज्ड अँड रिटेन्ड साठी गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड रेज्ड अँड विथड्रॉन साठी ओके राईट ऑफ साठी रेज्ड गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड रिटर्न ऑफ साठी कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कोणती मेथड यूज करू शकता. आता काय पाहिजे आपल्याला याच्यामध्ये? तर ज्या वेळेस पार्टनर रिटायर होतो, सपोज तुम्हाला असं नाही समजायचं, तुम्हाला प्रेझेंटेशन देतो आणि मग समजून सांगतो, त्यावेळेस तुम्हाला समजून येईल त्याच्यामध्ये. आजच्या पार्टमध्ये आपण फक्त थेअरी पाहूयात, प्रॉब्लेम नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात. ओके. आता याची जे रिटायरमेंट आपलं फायनान्शियल इयर माहिती तेच अकाउंटिंग इयर येतं. 1 एप्रिल 2020 टू 31 मार्च 2021 हे अकाउंटिंग इयर असू शकतं. ओके. 1 एप्रिल टू 31 मार्च सपोज. आणि दुसरा पार्टनर काय होतोय? तर 1 जुलै एक पार्टनर 1 जुलै 2021 ला रिटायर व्हायचा म्हणतो. कधी रिटायर व्हायचा म्हणतो? 1 जुलै 2021 ला. नाहीतर सपोज आपण असं समजूया की हा एक पार्टनर आता आजची जी चालू तारीख आहे किंवा गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी 2021 ला तो रिटायर व्हायचा म्हणतो. 28 फेब्रुवारी 2021 म्हणजे किती महिने होता तो व्यवसायामध्ये? 11 महिने. आता तुम्हाला चांगलं समजेल. 11 महिने व्यवसायामध्ये होता. रिटायर होताना आपण त्याला काय दिलं? रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट दिला, जनरल रिझर्व्ह वगैरे अक्युमुलेटेड प्रॉफिट वगैरे संपूर्ण पार्ट दिला आपण त्याला त्याच्यातला. त्यानंतर त्याचं कॅपिटल दिलं, गुडविल मधला शेअर दिला. अजून काय राहिलं? तर तो जेवढ्या दिवस त्या फर्म मध्ये होता तेवढ्या दिवसापर्यंतचा प्रॉफिट पण त्याला द्यावा लागतो. काहीतरी कमवतच असेल ना फर्म, म्हणजे ऍज्युम करायचं, म्हणजे एक अंदाजे प्रॉफिट काढायचा, पण कमी होईल जास्त होईल तेवढा प्रॉफिट पण याला देऊन टाकायचा. आता तुम्ही म्हणता सर हा अंदाजे प्रॉफिट कसा काढायचा? त्यांनी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगतील की मागच्या 3 वर्षावरून किंवा 4 वर्षावरून तुम्ही कॅल्क्युलेट करा. आता ही झाली केस. ओके. समजली तुम्हाला? आता असं समजूयात आपण तो 1 जुलैला रिटायर होतो. 1 जुलै 2021 ला रिटायर होणार आहे. आपण 31 मार्च 2021 ला बुक्स ऑफ अकाउंट क्लोज केले. तिथून पुढं मार्च गेला, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलै येणार नाही कारण जुलैची पहिलीच तारीख आहे. मग राहिलं काय? एप्रिल, मे, जून. म्हणजे तो रिटायरच्या किती महिने अगोदर होता? 3 महिने अगोदर होता. या 3 महिने फर्मने काहीतरी प्रॉफिट कमवला असेल ना. मग काय करा? एक 4 महिन्याचा अंदाज काढा. 4 महिन्याचा अंदाज म्हणजे मागच्या 4 वर्षाचा प्रॉफिट घ्या किंवा 5 वर्षाचा प्रॉफिट घ्या. त्या प्रॉफिटचं ऍव्हरेज करा. त्या प्रॉफिटचं काय करा? ऍव्हरेज. जसं आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला तसं ऍव्हरेज करा. आता त्या प्रॉफिटचं ऍव्हरेज काढला आपण. सपोज निघालं जो ऍव्हरेज प्रॉफिट निघाला 12,000. बरोबर. ऍव्हरेज प्रॉफिट किती निघाला? 12,000. मग ऍव्हरेज प्रॉफिट 12,000 निघाला तर ते 12,000 रेशो याला वाटून द्यायचा का नाही? तो किती महिन्यात? हा ऍव्हरेज प्रॉफिट आहे इयरली. हा ऍव्हरेज प्रॉफिट कसा आहे? इयरली.
किती महिने होता हा? 3 महिने. जर इयरली 12,000 असतील तर 3 महिन्यासाठी किती असणार? तर 3,000. 3 महिन्यासाठी किती आले? 3,000. मग हे 3,000 आता याचा रेशो किती होता? 1:1:1. म्हणजे तिघांचा रेशो काय होता? इक्वल 1:1:1 हा रेशो त्यांचा होता. मग जो रिटायर होतोय त्याचा रेशो किती याच्यात? 1,000 रुपये. हा किती झाला? 1,000. मग हा प्रॉफिट पण याला देऊन टाकायचा. कोणाला? रिटायरिंग पार्टनरला, आरपीला देऊन टाकायचा. म्हणजे रिटायरिंग पार्टनरला द्यायचा. मग या प्रॉफिटला नाव काय द्यायचं? सर ऍक्च्युअल प्रॉफिट आहे का नाही? हा कोणता प्रॉफिट आहे? ऍझ्युम्ड प्रॉफिट आहे. ऍक्च्युअल झालेला का? सस्पेन्स आहे अजून तो काय? सस्पेन्स आहे. जसं आपण कालच्या सस्पेन्स मध्ये, कालचा व्हिडिओ लेक्चरचे मी काल व्हिडिओ पाठवलं, त्याच्यामध्ये एक सस्पेन्स होता, पुंगानी. बरोबर आहे की नाही? ते पुंगानीचं लेक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल, काल मी अत्यंत महत्वाचं तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा, जर लॉकडाऊन परत पडलं तुमच्याकडे तर काय काम करायचं शेताकडे जाऊन, वरच्या आय बटन मध्ये ही पण देतो, ती पण बघून घ्या तुम्ही. ओके, तर त्यासारखं सस्पेन्स शेवटला क्लिअर झाल्यानंतर 31 मार्च 2022 तो क्लिअर होणार. त्यावेळेस तो पुन्हा प्रॉफिट अँड लॉसला येणार. तोपर्यंत हा पुढे जाणार प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला जाणार. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट पुढे येतो. जिथं आपण ऍव्हरेज बेसिसवर प्रॉफिट देतो तिथं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स येतो. हा पार्ट हे आपण प्रॉब्लेम मध्ये अत्यंत उत्तम प्रकारे पाहणार आहोत. इथपर्यंत जर व्हिडिओ लेक्चर समजलं असेल तर व्हिडिओला आमच्या चॅनलला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं तर आहेच तुम्ही. चॅनलला शेअर करायला आणि मित्रांसोबत वॉच करायला विसरू नका. ओके, धन्यवाद, बाय.